शेफ वा मिलिटान प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। कल्याणच्या खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाची अमानुष मारहाण। रुग्णांची गर्दी असल्यामुळे तरुणीला आत जाण्यापासून रोखल्याचा राग अनावर, विनयभंगाचा गुन्हा दाखल। कल्याणमधील पीडित तरुणीची मनसे नेते अविनाश जाधवांनी घेतली भेट। तुला मारणाऱ्या हाताचा बंदोबस्त करू, बदला घेऊ, मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला जाधवांचा इशारा। शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं म्हणजे शेतकरी नाही, शासनच भिकारी आहे। स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची गल्लत। मंत्र्यांना अशी वक्तव्य करणं चुकीचं, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम, शासन भिकारी असल्याच्या कोकाटेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची तंबी। राजीनामा द्यायला मी विनयभंग किंवा चोरी केलेली नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। सभागृहात रमी खेळतानाच्या व्हिडिओचा विषय किरकोळ असल्याचंही कोकाटेंचं मत। कृषी मंत्री कोकाटेंविरोधात मविया आक्रमक, केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी, तर मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीचंही आंदोलन। मला रमी खेळता येत नाही, सभागृहात रमी खेळलो हे सिद्ध झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईल, कोकाटेंचं आव्हान, तर व्हिडिओ काढणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचाही इशारा। कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, फडणवीसांची तीव्र नाराजी, तर आपण 25 वर्षापासून विधानसभेत नियम कायदे समजतात, मीडियावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य असावं, कोकाटेंचं भाष्य। माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओत पत्ते दिसत नाहीत। सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओबाबत मंत्री छगन भुजबळ यांचा अजब दावा। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून वाढदिवसानिमित्त फडणवीसांचं कौतुक, देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट, पवारांचे गौरवोद्गार, तर फडणवीस प्रामाणिक आणि हुशार म्हणत ठाकरेंची स्तुतीसुमनं। महाराष्ट्रात आपण वैचारिक विरोधक, कुणीच कुणाचा शत्रू नाही, शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी कौतुक करणं माझ्यासाठी मोलाचं, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे आभार। एकतर आपण संपवू किंवा फडणवीसांना संपवू अशी भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना उशिराने सुचलेलं शहाणपण। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक केल्यानंतर उदय सामंतांची खोचक टीका। महाराष्ट्रातल्या मराठी आणि हिंदी वादात राज्यपालांची उडी, कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या विधानानं नव्या वादाची चिन्ह। राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आमचा हिंदीला नाही तर 5वी पर्यंतच्या सक्तीला विरोध, भाषावादावर CP राधाकृष्णन यांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। गृहराज्यमंत्र्यांच्या आयुच्या नावाने डान्स बार चालतो, मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, अनिल परब यांची मागणी, तर हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखवा, रामदास कदमांचं चॅलेंज। विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस, अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत, शेतातील बंधारे फुटल्याने जमिनी वाहून गेल्या, नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी। शेतकऱ्यांची व्यथा सरकारपर्यंत पोहोचणार का? पीक विमा योजनेचे ट्रिगर काढून शेतकऱ्याला मृत्यूच्या सरणावर सोडू नका, वाशिममधील शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवारांचं आवाहन। आईला पाठीवर घेऊन मुलगा निघाला रुग्णालयात, पुराच्या पाण्यातून मायलेकाचा जीवघेणा प्रवास, जालन्याच्या सावरगाव बुद्रुक येथील व्हिडिओ समोर, नदीवरील पर्यायी रस्ता गेला वाहून। जळगावच्या सराफा बाजारात सोनं पहिल्यांदा विना GST 1 लाखांवर, 24 तासात दरात 1400 रुपयांची वाढ, प्रतितोळा 1,03,000 रुपये मोजावे लागणार। पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, मंडप परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार, फक्त 1 खिडकी प्रणाली सुरू। नालासोपाऱ्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या, पतीचा मृतदेह घरातच पुरून पत्नी आणि प्रियकर फरार, बेल्हार पोलिसांची पुण्यातून अटक। जालन्यात निवासी आश्रमशाळेत 8 वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्या, किरकोळ वादातून सोबत राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींनाच ठार मारलं, दोघेही भोकरदन पोलिसांच्या ताब्यात। क्लास 1 महिला अधिकाऱ्याचे अंघोळ करतानाचं व्हिडिओ शूट, पत्नीवरील संशयावरून अधिकारी पतीकडूनच घरात स्पाय कॅमेरे, माहेरून पैसे आण अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पतीचा सासरच्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल।
शुभांशु शुक्लांना पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्याचं प्रशिक्षण. शुभांशु शुक्ला 18 दिवस अंतराळात राहिले. त्यांचा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेसाठी महत्त्वाचा ठरणार.